एकाने धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि यवतमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। दुपारनंतर दोन गट आमने सामने आले आणि स्थानिकांच्या दुचाकी पेटवण्यात आल्या। काही ठिकाणी जाळपोळीचा प्रयत्नही झाला। परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची तुकडी ही घटनास्थळी दाखल झाली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। दरम्यान या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। दोन गटातल्या तणावामुळे 3-4 ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने यवतला गेले आणि घटनेची पाहणी केली। दरम्यान यवतमध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊया। एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं वादाची ठिणगी। आक्षेपार्ह पोस्ट नंतर जमाव आक्रमक झाला। त्यांनी यवतमधील आठवडी बाजार बंद केला। दुसरीकडे आक्रमक जमावाने काही दुचाकी पेटवून दिल्या। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घराची जमावाकडून तोडफोड। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला रोखल्यानं मोठा अनर्थ टळला। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। यवतमध्ये सध्या तणावाचं वातावरण। पोलिसांकडून शांततेचं आवाहन। दरम्यान यवतमध्ये आता परिस्थिती आटोक्यात असल्याचं पोलीस महानिरीक्षकांनी म्हटलंय। बघूया। मोठीची जी विटंबना झाली त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आले होते। कालचा मोर्चाही शांततेत पार पडला होता, पण आजच्या पोस्टच्या घटनेमुळे एकाएकी तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यातून ही घटना आज घडलेली आहे। पण सध्या मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की स्थानिक प्रशासन, जिल्हा पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली। जी वादग्रस्त पोस्ट होती त्याच्याबाबत त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे। तर यवतमध्ये घडलेल्या प्रकारासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। तर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी यवत गाठलं आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाहीये आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे। त्याकरता आपण सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करूया। तर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल नेमकं काय म्हणतात तेही जाणून घेऊया। सबको आह्वान है कि आप किसी भी तरह के जो स्टेटस वगैरह रखे जाते हैं उस पे विश्वास मत कीजिए। कृपा करके आप शांतता बनाए रखें और इस प्रकार की जो स्टेटस या किसी भी प्रकार का कोई ऐसा घटना होती है उस पे पुलिस अपना वचनबद्ध है, अपना काम अच्छे से कर रही है।